सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5.5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. त्या आत्मसंवाद मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 74 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण काय आपल्याला समजून सांगत आहेत, त्यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले, की मेलेल्याला संजीवनी मिळावी असे ते वचन ऐकून इंदुमती सुद्धा दत्तात्रयाचे स्मरण करून नम्र होऊन स्तवन करू लागली. तू पुराण पुरुष आहेस, विश्वनिर्माता व्यापक आहेस. स्वतः कारणरहित असूनही गुणात्मक अहंकारयुक्त संसाराचा तू कारण आहेस. सुखरूप आत्मा असूनही त्रिगुणाधीश केवळ धीट असूनही स्वतःच्या भक्तिवृद्धीसाठी मायेने तू अत्रिपुत्र झालेला आहे. हे दत्तात्रया, शरणागत वत्सल आणि पीडा दूर करणाऱ्या तुझी मी सेवा करतो. ज्याने दिव्य पुत्र दिला त्या पुत्राचे दत्तात्रय सर्व बाजूने रक्षण करू. आयुराजाही म्हणाला, हे दत्तात्रया, माझे संसार संकटातून रक्षण कर. मी दुसऱ्या कशाची अपेक्षा करीत नाही. अशा प्रकारे दोघा पती पत्नीने स्तवन केले व शोक टाकून प्रतिदिनी सुखाने राहू लागले. एकदा वसिष्ठांनी नहुषाला बोलावून म्हटले, की तू क्षत्रिय आहेस, मनात हिंस्र पशूंना मारण्यासाठी शिकार कर. हे ऐकून ठीक आहे म्हणून तो वनात गेला व गुरुवचनानुसार वागून त्याने तेव्हा आकाशवाणी ऐकली. हा नहुष आयु आणि इंदुमतीचा पुत्र असून दैवयोगाने आईपासून विभक्त झाला आहे. व लहानपणी वसिष्ठ ऋषींनी त्यांचे पालन पोषण केले. शिवपुत्री अशोक सुंदरी याच्याशी विवाह करण्यासाठी हुंडासुराच्या घरी तपश्चर्या करीत आहे. हे ऐकून चकित झालेल्या त्याने गुरुकडे येऊन नमस्कार करून त्यांना सारे सांगितले. वसिष्ठांनी हे प्रथमपासून सर्व त्याला सांगितले व म्हटले, हे वीरा, धनुर्विद्या विशारदा, तू जाऊन हुंडासुराला ठार कर. इथे श्री दत्तात्रय पुराणाच्या 6व्या अष्टकातील 3रा अध्याय समाप्त होतो. पुढच्या अध्यायात नहुष म्हणतो, की तुमच्या या शिष्याचे रक्षण करा. असे म्हणून पायावर मस्तक ठेवलेल्या नहुषाला उठवून आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून ते मुनी म्हणाले, ब्राह्मण पितर देव तुझे संकटापासून रक्षण करो, तू सर्वार्थाने विजयी हो. असा आशीर्वाद मिळालेल्या नहुषाने वसिष्ठांना भक्तीने नमस्कार करून दत्तात्रय स्मरण करून म्हटले, अत्रिपुत्र दत्तात्रय, युद्धामध्ये मला विजयी करून माझे रक्षण करू. असे बोलून तो नहुष हुंडासुराचा वध करण्यास निघाला. तेव्हा देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. स्वर्गात दुंदुभी वाजल्या. त्याला रथहीन पाहून इंद्राने सारथ्याला बोलून सांगितले, की हे मातरे, तू सत्वर घोड्यासह सामग्रीसह रथ घेऊन पृथ्वीवर जा आणि नहुषाला सहाय्य कर. मातली अयोध्यासह रथ घेऊन नहुषाकडे गेला व म्हणाला, मला देवेंद्राने पाठवले आहे. त्या स्वर्गीय रथात बसून तू हुंडासुराचा वध कर. हे ऐकून आनंदित झालेला नहुष रथाला नमस्कार करून रथात बसला. तेव्हा दत्तात्रयाने रक्षण केलेला नहुष आकाशात जसा सूर्य शोभतो तसा शोभला. एवढ्यात अशोक सुंदरीने रंभाला तिथे पाठवले. ती दीनपणे नहुषाला म्हणाली, की मी अशोक सुंदरीपासून येथे आली आहे. तिच्याशी लग्न करण्यास तू योग्य आहे. राजा म्हणाला, हे रंभे, तू जा. हुंडासुराला मारल्यावर मला देवीचे दर्शन होईल. असे म्हटल्यावर ती रंभा गेली. नहुष सुद्धा दैत्याच्या स्थानी गेला. इतक्यात साह्यासाठी दैत्याचे शत्रू सैन्य तिथे आले. त्या सर्वांच्या कलकलाटाने घाबरलेला दैत्य म्हणाला, दूता, तू जा. कोण शत्रू कुठून आला आहे, त्याचे किती सैन्य आहे हे जाणून लवकर ये आणि त्याच्या प्रतिकाराची योजना कर. दूतही जाऊन तिथे येऊन म्हणाला, आयुराजाचा पुत्र शूर नहुष इंद्राच्या रथात आरूढून इथे आला आहे. हे ऐकून रागावलेला हुंडासूर पत्नी, दासी आणि आचार्याला बालक ठार केला की नाही असे विचारू लागला. तो खरोखर मारला व आपण खाल्ला असे तिघे म्हणाले. तेव्हा दैवत प्रतिकूल आहे, त्याला मी काय करू असे तो म्हणाला. तो सर्व दैत्यांना बोलावून युद्धासाठी तयार राहा असे सांगितले. जे भित्रे येणार नाहीत त्यांना मी क्षणार्धात नष्ट करीन असे म्हणून तो युद्धास तयार झाला. त्याने इंद्राच्या रथात बसलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी शूर नहुषाला पाहिले. त्याने सेनापतीला प्रेरणा केली व शत्रूबरोबर लढू लागला.
महारथी बाणाच्या वर्षाने महंतांना प्रतिकार करणारे दैत्य त्यांनी देवांना पीडा दिली. त्रस्त झालेल्या देवांना पाहून नहुषाने इंद्राने दिलेले धनुष्य आकर्ण ओढून शत्रूंना भिवून मूर्छित करून फार मोठे युद्ध केले. नहुषाने दैत्यांवर बाणांचा वर्षाव करून त्यांना नष्ट केले. या युद्धात एकटा नहुष सर्व शत्रूंबरोबर लढत होता. काहींचे धनुष्य त्याने तोडली, काहींचे घोडे तर काहींचे रथ त्याने नष्ट केले, काहींचे हात तर काहींची मस्तकं त्याने जमिनीवर पाडली. त्याने काही दैत्याचे 2 तुकडे केले, काहींचा मध्यभाग पाडला, काही मेले, काही व्याले व रण सोडून पळून गेले. हत्ती घोडे घायाळ झाले, रथ भग्न झाले, रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. कुंड्याच्या सैन्यात हाहाकार मारला. तेव्हा ऋषीमुनी म्हणाले, "हे राजा, तुझे कल्याण असो." रागावलेला हुंड पुढे येऊन म्हणाला, "हे माझ्या भक्षा, गर्जना करू नकोस. मी पराक्रमी हुंड आहे. मी जगाचा शासक आहे. तेव्हा निशस्त्र होऊन मला शरण ये." राजा म्हणाला, "जर तू शूर असशील तर युद्ध कर. येथे अधिक बोलण्याचा काय उपयोग आहे? तुझा वध करण्यासाठी आलेल्या मला जाण. मला जन्म दिलेल्या आईला तू खूप त्रास दिला आहे. मला वार करण्यास सज्ज झालेल्या तुझा मी प्राणघातक आहे. श्री दत्तात्रेयाने माझे रक्षण केले आहे. कोणता मूर्ख माझ्याशी युद्ध करील?" असे कठोर बोलून धनुष्य कानापर्यंत सज्ज करून त्यावर बाणांची योजना करेल. नहुष माद्रीला म्हणाला, "हा मायावी राक्षस मायेने हिंडतो आहे. त्याच्यावर लक्ष धरून रथ लवकर चालव. आज मी त्याला ठार मारणार आहे." त्याप्रमाणे माद्रीने त्या दैत्याच्या समोर रथ उभा केला. कुंडानेही असह्य सूर्याप्रमाणे असलेल्या नहुषाला पाहिले. इथपर्यंत आदरणीय बाबा महाराजांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयातिसम्भूतो दत्तात्रेयो दिगंबरा वर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. पण ही दत्तपुराण या ग्रंथातल्या 6व्या अष्टकातल्या 4थ्या अध्यायामधल्या या आयुराजाच्या चरित्रविषयक कथेचा परामर्श घेत आहोत. पूर्वसूत्राप्रमाणे या आयुराजाचा जो पुत्र हा हुंडासूर या दैत्याचा नाश करील अशी दैव योजना असल्यामुळे या हुंडासुराने अत्यंत निकराने प्रयत्न करून आपल्या मायावी शक्तीनं या आयुराजेच्या पुत्राला पळवून नेलं. पण प्रत्यक्ष दत्तात्रेय कृपेने, दत्तात्रेय प्रसादाने हुंडा राक्षस जो आहे त्याचा जणू काही निपात करण्यासाठी या आयुराजाच्या पुत्राचा म्हणजे पुढे त्याचं जेव्हा ऋषीने नाव ठेवलं नहुष, या नहुषाचा मुळात जन्म झाला असल्यामुळे तो भगवान दत्ताच्या कृपेने तो फक्त जगला नाही तर तो युद्धशास्त्रामध्ये अत्यंत निपुण असं झाला. आणि दैवामध्ये जणू काही या हुंडा राक्षसाचा वध याच्याशी युद्ध करण्याचं हे पूर्व लिखित असल्यामुळे हा या हुंडा राक्षसाशी युद्ध करायला सज्ज झाला आहे. आणि यांच्यातला जो संवाद आहे तो संवाद आपण मागल्या पुष्पामध्ये आपण बघितला. हा जेव्हा संवाद आपण बघतोय तेव्हा स्वामी महाराज अत्यंत प्रौढ भाषेत पण
रसोत्कर्ष ज्याला म्हणतात, उत्कंठावर्धक अशा पद्धतीने ते या युद्धाचं वर्णन करतात. आणि मागल्या पुष्पाच्या शेवटल्या श्लोकात आपण असं बघितलं की स्वामी महाराजांनी असं लिहिलं, इत्युक्ता सन्मुखे तस्य निदधौ मातली रथम हुंडो अपि पश्यन् नहुषं दुर्धर्षम इव भास्करम. म्हणजे जेव्हा या नहुषानं आपला जो सारथी आहे मातली त्याला सांगितलं की हा राक्षस जो आहे हा मायेने इकडे आसपास फिरतो आहे, त्याच्याकडे लक्ष करून तू रथ घेऊन चल, आज मी त्याला ठार मारणार आहे. आणि असं बोलून तेव्हा त्या इंद्राचा सारथी रथ असलेल्या मातलीने त्या हुंडा राक्षसाच्या समोर हा जो रथ आहे हा समोर घेऊन गेला. तेव्हा हुंडा राक्षसाने महाराज वर्णन करतात, दुर्धर्षमिव भास्करम हुंडोप्य पश्यन्न नहुषम. हे जणू काही असह्य असणार होणार जो सूर्य आहे त्या सूर्याप्रमाणे असलेल्या नहुषाकडे हुंडा राक्षसानं पाहिलं. आणि पुढे आता महाराज असं म्हणतात, तयो विक्रमतोरेवम देवस्य आश्चर्यकारकम कृत प्रतिकृतम युद्धम परस्पर जयैषिणोः. म्हणजे जणू काही परस्परांना जिंकण्याची इच्छा करणाऱ्या त्या पराक्रमी दोघांचं एकमेकांचा प्रतिकार करणारं युद्ध, कृत प्रतिकृतम युद्धम, हे जे युद्ध आहे याचं देव आणि ऋषींना सुद्धा आश्चर्य वाटत होतं. देवशा आश्चर्यकारकम, देव ऋषा आश्चर्यकारकम, असं देवांना आणि ऋषींना आश्चर्यकारक असं त्यांचं युद्ध होतं. पुढे महाराज वर्णन करतात, शक्त्युष्टिस्तोमराशी गदाशूल परश्वधैः दिव्यास्त्र मंत्रितो हुंडो जघानम नहुषम वृषम. म्हणजे शक्ती, दृष्टी, तोमर खडग, बाण, गदा, शूल आणि परशु. गदा शूल परश्वधैः, शूल परशु आणि दिव्यास्त्रांनी मंत्रित झालेल्या, दिव्यास्त्र मंत्रितो हुंडो, त्या दिव्यास्त्रांनी मंत्रित असलेले जे त्याचे शस्त्र होते ते त्या हुंडानं याच्यावर टाकले, नहुषावर, आणि त्यांनी बरेच प्रहार केले. पण महाराज असं म्हणतात, नहुषोपेक बाणेन सर्वांशी छेदलीलया अमृता अन्यपि वाक्यानी सिद्धांती एकवाक्यता. या ठिकाणी महाराजाची उपमा देतात, ज्याप्रमाणे एखादा सिद्धांती असेल एकाच वाक्याने अनेक वाक्यांचं खंडन करतो, त्याप्रमाणे नहुषाने सुद्धा एकाच बाणाने सर्व या हुंडासुराच्या शस्त्रास्त्रांचा छेद केला. पुढे नहुषत्यक्तबाणेन छिन्नो भिन्नो महासुर रेजे पुष्पित पर्णा भशाल मुमोहच. जे नहुषाने टाकलेल्या एका बाणाने तो महासूर, नहुषत्यक्त बाणेन छिन्नो भिन्नो महासुर,
तो महाअसुर छिन्न भिन्न होऊन जणू काही फुलं आलेल्या पळसाच्या कांतीप्रमाणे शोभला. रेजे पुष्पित पर्णाभश्चल चाल च मुमोहंच हल्ला आणि बेशुद्ध पडला. मग तरी सुद्धा धैर्य धृत्वा तथा शुक्रो बाणेराच्छाद्य तम नृपम तेने जिघांसया माया जगज्जोच्चै पुन्हा पुन्हा. तरी जणू काही धीर करून त्या भयंकर दैत्यानं त्या राजाला म्हणजे नहुषाला बाणांनी जणू काही आच्छादून त्याला मारण्याच्या इच्छेने पुन्हा सातत्याची माया पसरवली आणि पुन्हा त्यांनी गर्जना केली. ते त्याचं माईक स्वरूप पाहून अच्छन्नम नहुषम दृष्ट्वा गर्जमानंच दानवम विषादम मुनयो देवा जगमोरिंद्र पुरोगमाहा. म्हणजे बाणांनी आच्छादलेल्या राजाला आणि त्या गर्जना करणाऱ्या राक्षसाला पाहून गर्जमानंच दानवम त्या राक्षसाला पाहून विषादम मुनयो देवा देव आणि मुनी आणि इंद्र प्रमुख असलेले सुद्धा ते देव ते काय झालं मनाने विषण्ण झाले. विषादम पुढे विषण्यान्वीक्ष देवादीन महाबाहु प्रतापवान दूरीकृत्या असुरो माया सरब्धो युयुधे भृशम. त्या खिन्न झाल्या देवादींना पाहून तो जो महाबाहू पराक्रमी नहुष होता त्याने दैत्याची माया दूर सारून पुन्हा जोरदार युद्ध सुरू केलं. छित्वा चापम रथम शाश्वम शीघ्रम हुंडश्च सारथिम हत्वास्मै दर्शयामास नहुषो हस्तलाघवम. या नहुषाने काय केलं तर धनुष्य घोड्यासह रथ आणि हुंडाचा सारथी यांना तक्षणी लगेच मारून छित्वा चापम रथम सा अश्वम आणि शीघ्रम हुंडस्थ सारथी त्याचा सारथी त्या सगळ्यांना मारलं आणि मग जणू काही त्या हुंडा राक्षसाला दर्शयामास नहुषो स्वतःचा हस्तलाघव काय असतं कौशल्य हे त्याने दाखवून दिलं. सोप्यन्यम प्रथमास्थाय उक्तवांशक्ती मूलवनात नहुषेण निरस्तासा कृत्वा बाणेन खंडशः. त्या दैत्याने सुद्धा रथ घेऊन तीक्ष्ण शक्ती सोडली. नहुषाने ती सुद्धा बाजूला सारली आणि बाणानं त्या शक्तींचे तुकडे केले. ताप नहुषेण निरस्तासा कृत्वा बाणेन खंडशः तिचे तुकडे केले त्या शक्ती. आणि मग गुरुं प्रणम्यं संस्मृत्य विजयं च अतिनंदनं धन्वाक आकर्ण समाकृष्य युगपत् संबंधे शरव. मग त्यांनी गुरुला नमस्कार करून गुरु प्रणम्यं संस्मृत्य आणि संस्मृत्यम विजयम च अतिनंदनम जयशील अशा दत्तात्रेयाचं स्मरण करून मनुष्य हे आकर्ण ओढून त्यावर तमाकृष्य युगपट संबंधे शरव त्यावर 2 तीक्ष्ण बाण एकदम ठेवले. हिग्मो गावर्धचंद्राभो तद्वाहो विसर्जस शास्त्रो कृतो भुजोताभ्या पतितो भुवी तालवत. त्याने ते अर्धचंद्राकृती जे 2 तीक्ष्ण बाण होते
त्या दैत्याच्या हातावर सोडले. त्या 2 बाणांनी त्याचे 2 हात जणू काही तोडलेले हात जमिनीवरती. एखादं ताड असतं, ताडाच्या झाडाचा बुंदा जसा पडतो, ते जमिनीवर पडले. ताभ्या पतितो भुवी तालवत. ताडाचा एखाद्या झाडाचा असा बुंदा लाकूड ते खाली पडतं, तसे 2 हात पडले. मग हुंडा हा कृत्वा महाशब्दम वज्र निष्पेष निष्ठुरम व्याताश्चो रक्त दिग्ध्वांगो नृपमत्तू मधावत. हा हुंडाराक्षस सुद्धा जणू काही आपल्या गर्जनेने वज्राचं सुद्धा पीठ होईल ती कठोर गर्जना करून स्वतःचं तोंड वासून अगदी रक्तानं अंग माखले असताना सुद्धा राजाला हा जणू काही खाण्यासाठी जाऊन गेला. मग या राजाने काय केलं? संघाय द्वौ पुनर्वाणो तत् पादौ सो छिन्न दृशा ततोप्युदाशो वधुर्दुर्वाय निरूपम ययो. मग राजाने पुन्हा 2 बाणाचं संधान करून त्याचे 2 पाय तोडले. तेव्हा सुद्धा हा वर तोंड करून सर्पाप्रमाणे, म्हणजे हातपाय तुटले तरी हा तदोप्यो दास्योसर गवत दुर्वाय. सर्पाप्रमाणे निवारण करता कठीण असा तो त्या राजाकडे तो सरकला. मग मात्र ऐंद्री शक्ती मोमोचास्मे तया भिन्नो ममारसः शिष्टा दैत्या हते तस्मिन् तस्रा जगमू रसातलम. तेव्हा मात्र नहुषाने त्याच्यावर इंद्रशक्ती सोडली. ऐंद्री शक्ती मोमोच्या अस्मै तया, आणि त्या शक्तीनं भिनछिन्न भिन्न होऊन तो हुंडासूर गतप्राण झाला, मेला. मग शिष्टा दैत्या हते तस्मिन, तो दैत्य आहे तो मेला असं असताना म्हणजे उरलेले जे दैत्य होते त्रस्त्रा जगमू रसातलम, तेव्हा उरलेले जे दैत्य होते ते जणू काही त्रस्त होऊन रसातळाला गेले, पळून गेले तिथून. तेव्हा तदा पुष्पमुचो देवाः स्वाधिकारान्यथा पुरा हेजुः सर्वे तदादिष्टाः प्रहृष्टा हतकंटकाः. पुष्पवृष्टी करणाऱ्या देवांनी, सदा पुष्पमुचो देवाः, देवांनी पूर्वीप्रमाणे स्वतःच्या अधिकाराचं ग्रहण केलं. स्वाधिकारान्यथा पुरा, आणि त्यांच्या त्या आदेशामुळे शत्रू नष्ट झालेले सर्व देव आनंदित झाले. हतकंटका, तो जो कंटक जे काटे होते ते काही दूर झाले. मग अमेत्य जैनम सार्थ रंभया अशोक सुंदरी राहास्मिन धर्मपत्नी ते नहुषो पयस्मयस्वमा. त्या विजयी राजाकडे रंभेसह येऊन अशोक सुंदरी म्हणाली, मी तुझी धर्मपत्नी आहे, हे नहुषा माझ्याशी विवाह कर. प्राह अस्मी धर्मपत्नी, माझ्याशी विवाह कर. हा नहुष असं म्हणतो, तो प्राहाग्रे वरिष्यामी गुरो मे यदि रोचते रथेत्युक्त्वा रथे तस्य सारंभा चास्थिता मुदा. हा नहुष असं म्हणतो, माझ्या गुरुला जर हे आवडलं तर प्राहा अग्रे वरिष्यामी, मी तुझ्याशी विवाह करीन, पण केव्हा?
गुरु मे यदि रोचते, जर माझ्या गुरुला आवडलं तर, त्यांची संमती असेल तर, तेव्हा ते ठीक म्हणून ती रंभा आणि अशोक सुंदरी आनंदाने त्या स्थितामुदा आनंदाने त्या स्वस्थ राहिल्या. मग नौशो भेत्य गुरुवेन त्वा सर्व न्यवेदयत हृष्टो वसिष्ठम उद्वाहम तुलग्ने कार्ययत्तयोः. हे मग नहुष गुरुकडे जाऊन नमस्कार करून त्यांनी गुरूंना सगळं निवेदन केलं आणि मग आनंदित झालेल्या वसिष्ठाने हृष्टो वसिष्ठम उद्वाहम, अत्यंत आनंदित झालेल्या त्या वसिष्ठांनी सुलग्ने कार्यत्तयो त्या दोघांचा उत्तम असा विवाह करून दिला. मग द्रष्टू प्रस्थापयामास पितरो नौषं मुनी नत्वा गुरुं रथारूढं प्रभया आर्क इव स्त्रिया पितरा वेत्य तच्छोकं जहार परिशांतन यन सरथम मातलीं रंभा स्वर्गाय प्रेरयन्नता. मग वसिष्ठ मुनींनी आई वडिलांना पाहण्यासाठी त्या नहुषाला पाठवलं. द्रष्टू प्रस्थापयामास पितरो नहुषम मुन, आणि मग रथारूढ होऊन हा नहुष जशी सूर्य आपल्या प्रभेसह, आपल्या प्रभेला घेऊन सूर्याची प्रभा ही जशी जाते, तसं पत्नीसह माता पितरांकडे येऊन त्यांचं सांत्वन करीत रथासह मातलीला आणि त्यांनी रंभेला स्वर्गात पाठवून त्यांनी आई वडिलांचा शोक दूर केला. आणि प्रभोर्वरं गुरोर्वाक्यं श्रुत्वायुश्चेन्दुमत्यपि रतिस्वरोपमो दृष्ट्वा स्नुषा पुत्रो ननंदतुः. प्रभूचा वर आणि गुरूंचं वाक्य ऐकून आयुराजा आणि इंदुमती सुद्धा जणू काही रतिस्मरोपमो दृष्ट्वा, अगदी रतिमदनाप्रमाणे आपल्या असलेल्या दृष्ट्वा स्नुषा पुत्रो, सून आणि मुलाला पाहून ननंदतू त्यांना अत्यंत आनंदित झाले. मग पित्राभिषिक्तो विविध पित्रम राज्यं शशासुसह सम्राट चैंद्र पदम भेजे चिरम तैनेव वर्ष्मणा. पित्यानं अभिषेक केल्यानंतर त्याने यथावधी वडिलांच्या राज्याचं पालन केलं आणि त्या सम्राटानं सम्राटंचे ऐंद्रपदम भेदे चिरम तैनेव वर्ष्मणा, त्याने त्याच मानवी शरीरानं बराच काळपर्यंत इंद्रपद सुद्धा त्यांनी भोगलं. पुढे वानप्रस्थ विधानेन महिष्या आयु समं वनम उषित्वा अत्रिसुतं ध्याये लेभे सायुज्यमक्षयम्. पुढे या आयुराजांनी वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केला. महापत्नीसह वनात राहून भगवान दत्तात्रेयाचं ध्यान करत भगवान दत्तात्रेयाशी, आपल्या इष्टदेवतेशी सायुज्य पद मिळवता झाला. उषित्वा अत्रिसुतं ध्यायं लेभे सायुज्यम अक्षयम, सायुज्य पद मिळालं. अशा प्रकारे एवं श्री दत्तम अर्थार्थी भजन मुक्त क्रमान नृपा तद्भक्ति महिमा त्वेषं को अपि भक्तो न नश्यति.
अशा प्रकारे अर्थार्थी हा जो राजा होता, हा दत्तात्रेयाची सेवा करत हा क्रमाने मुक्त झाला. त्या भगवान दत्तात्रेयाचा भक्तीचा महिमा हा असा आहे. तद्भक्ती महिमा तेश, कोणीही त्याचा भक्त नष्ट होत नाही. कोपी भक्तो न नश्यति. अत कोपेकया भक्त्या स कामो अपि भजेत प्रभुं भक्तिवेह विनिर्धूत मलोमुक्ती क्रमाद व्रजेत. म्हणून कुणीही पिडलेला केवळ भक्तीने सकाम होऊन सुद्धा आता कोपेकया भक्त्या स कामो अपि भजेत प्रभू, अगदी सकाम अशी इच्छा असून सुद्धा जे प्रभू म्हणजे भगवान दत्तात्रेयाची सेवा करील तर त्या ठिकाणी भक्तिवेह विनिर्धूत, तर त्या ठिकाणी केवळ भक्तीनच तो निष्पाप होऊन विनिर्धूत म्हणून निष्पाप होऊन मुक्ती क्रमाद व्रजेत, क्रमाने तो क्रममुक्ती पद्धतीने मोक्ष त्याला प्राप्त होईल. तर साई महाराज सांगतात या ठिकाणी या दत्त पुराणाच्या उपासना कांडातील 6व्या अष्टकाचा 4था अध्याय समाप्त झाला. आणि याच्या पुढला जो अध्याय आहे तो 5वा अध्याय. हा अध्याय हा यदूला 24 गुरूंचं ज्ञान दान आणि कृष्णावतार कथन या संबंधात महाराजांनी पुढे विवेचन केलेलं आहे. तर या निमित्ताने आपल्याला असं लक्षात येतं की महाराजांनी ते मधले जे 4 आहेत अष्टक, त्यातला हा 6वा जो अष्टक होता यातला 4था अध्याय आपण बघितला. या अष्टकामध्ये ज्या काही कथा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रल्हादाची कथा आपल्या लक्षात येते. तो अवधूत त्याला भेटला, त्याला अजगर वृत्ती मधुमक्षिका वृत्ती याचं त्यांनी वर्णन केलं. साध्यदेव त्यांना भेटले त्याचं त्यांनी वर्णन केलं. मग आपल्याला असं लक्षात येईल की सहस्त्रार्जुनाचं एक अतिशय मोठं असं कथानक आहे. त्या सहस्त्रार्जुनाला सुद्धा त्यांनी मुक्त केलं. आणि दुसरा ईश्वरावतार परशुराम तोही त्यांचा भक्त झाला, त्याचाही त्यांनी उद्धार केला, त्याच्यावर कृपा केली. आणि मग मदालसा पुत्र अलर्क याची सुद्धा आपण कथा बघितली. आणि आता याच्यामध्ये अर्थार्थी म्हणजे फक्त मनामध्ये ज्याच्या मनामध्ये अशी कामना आहे, काही वेदांती नाही आहे, तो काही योगी नाही आहे, त्याच्या मनामध्ये अध्यात्मविषय असं काहीही नाही आहे, पण तो अर्थार्थी आहे. त्याच्या मनात फक्त काम आहे, कामना आहे, म्हणून तो सकाम भक्ती करतोय. असा जो आयुराजा त्यांनी सकाम भक्ती म्हणजे काय, तर मला पुत्र व्हावा म्हणून अशा सकाम अशा कामनेने दत्तात्रेयाची भक्ती सुरुवात केली. आणि त्या भगवान दत्तात्रेयाच्या त्याच्या त्या सकाम भक्ती का असेना, असा हा अर्थार्थी का असेना, पण भक्त याच्या भक्तीनं संतुष्ट होऊन भगवान दत्तात्रेयाने त्याला पुत्र प्रदान केला. त्या पुत्रानं शेवटी असं अचाट असं कृत्य केलं आणि स्वतः इंद्रपदाचा तो अधिकारी झाला. असं जे काही महाभारत वगैरे ग्रंथात वर्णन आहे
असा या अर्थार्थी भक्ताचा, दत्तात्रेय भक्ताचं आपण या ठिकाणी वर्णन पाहिलं. म्हणून हे जे आहेत भगवान दत्तात्रेयचे भक्त म्हणा, शिष्य म्हणा, त्यांच्या अशा वेगवेगळ्या अलौकिक चरित्राचं आपण आत्तापर्यंत जेव्हा परामर्श घेतो आहोत, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात येतं की स्वामी महाराजांनी जेव्हा असं म्हटलं की आपला हा जो देव आहे दत्तात्रेय, हा कसा आहे, हा भावग्राह्यम क्लेशहारीन, हा भाव ग्रहण करणार आहे आणि क्लेश हरण करणार आहे. सुकीर्ते, असा हा ज्याची उत्तम अशी कीर्ती आहे, असा हा भगवान दत्तात्रेय. आणि हा भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तासाठी धावून जातो, त्याची काही वेळा परीक्षा घेतो, पण त्याची परीक्षा घेत असताना सुद्धा सहाय्य सुद्धा तोच करतो. या सगळ्या आपल्या भक्तांना ते कुठल्याही परिस्थितीत असले, ते कसेही असले, तर त्यांचा तो उद्धार करतो. म्हणून आपण असं बघितलं की प्रल्हाद काय, लर्क काय, सहस्त्रार्जुन काय, आयुराजा, हे सगळे राजे लोक आहेत. राजे म्हटल्यावरती ते गृहस्थाश्रमी आहे. ते गृहस्थाश्रमी असताना सुद्धा हा भक्तीने संतुष्ट होणारा हा जो देव आहे, हा त्या गृहस्थाश्रमी लोकांना अर्थार्थी असले तरी त्यांचा उद्धार करतो. याची या भक्तांकडून ते विशिष्ट पद्धतीचे मुमुक्षु आहे का, ते अशा पद्धतीची योगी म्हणून त्यांची तयारी आहे का, कर्मकांडी आहे का, असं तो काही त्यांच्याकडे अपेक्षा करत नाही. अशा अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण महाराजांनी लिहिलेलं या चतुर्विध भक्तांचं चरित्र पाहिलं. आणि आता पुढल्या पुष्पात आपण एक अशा आगळ्या वेगळ्या भक्ताचं चरित्र आपण पाहणार आहोत की सुरुवात केल्यानंतर त्यांनी भागवत ऐकलं असेल, पाहिलं असेल, श्रवण केलं असेल, वाचलं असेल, त्यांना नक्की एकनाथी भागवतातल्या एकादश स्कंदाची, दत्तात्रेयांच्या 24 गुरूच्या त्या कथानकाची आठवण येईल. पण आम्ही महाराजांनी अतिशय उत्तम पद्धतीने त्या एकनाथी भागवतातल्या त्या 24 गुरूंच्या त्या कथानकांचा, दत्तात्रेय आणि यदुराजा यांच्या संवादाचा अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करून हे पुढले जे अध्याय यांची निर्मिती केली आहे. तेव्हा आता स्वामी महाराज पुढे काय म्हणतात ते आपण पुढल्या पुष्पात पाहणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.